नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात खूप कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, घाम गाळतो. पण तरीही अनेकांना एक प्रश्न नेहमी सतावतो, की पैसा येतो पण टिकत का नाही? किंवा कष्ट करूनही हवे तसे उत्पन्नाचे मार्ग का मोकळे होत नाहीत? आपण अनेकदा नशिबाला दोष देतो, पण आज मी तुम्हाला एक मोठं गुपित सांगणार आहे. पैसा हे केवळ कागद किंवा नाणं नाही, तर ती एक ऊर्जा आहे. ज्याप्रमाणे रेडिओचं स्टेशन वारंवारतेमुळे म्हणजे फ्रिक्वेन्सीवर सेट केल्यावरच गाणं ऐकू येतं, त्याचप्रमाणे आपल्या मनाची आणि सवयीची वारंवारता जोपर्यंत पैशांच्या वारंवारतेशी जुळत नाही, तोपर्यंत पैसा आपल्याकडे आकर्षित होत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 6 अत्यंत सोप्या पण चमत्कारिक सवयी सांगणार आहे, ज्या तुमच्या आयुष्यातील लपलेली संपत्ती जागृत करतील. या सवयी जर तुम्हाला पाळल्या, तर तुमचं आयुष्य अभावाकडून प्रभावाकडे नक्कीच झुकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमचे आर्थिक नशीब बदलण्याची ताकद आहे. तर पहिली सवय आहे कृतज्ञता. बहुतेक लोक पैशांच्या बाबतीत नेहमी तक्रार करत असतात. खूप महागाई वाढली, माझ्याकडे पैसेच नाहीत, या महिन्याचं बिल कसं भरायचं? लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा तक्रार करता तेव्हा तुम्ही गरिबीला आमंत्रण देता. तुमच्याकडे आज जेवढे पैसे आहेत त्यासाठी ईश्वराचे आणि निसर्गाचे आभार माना, मग ते 10 रुपये का असेना. जेव्हा तुम्ही एखादं बिल भरता तेव्हा ते दुःख करत भरू नका. मनातल्या मनात म्हणा, धन्यवाद, या पैशांमुळे मला वीज मिळाली किंवा माझ्या कुटुंबाला अन्न मिळालं. जेव्हा तुम्ही कृतज्ञ राहता तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला अधिक देण्यास सुरुवात करते. दिलेल्या पैशाबद्दल आभार मानणे ही जगातील सर्वात मोठी मनी मॅग्नेट सवय आहे. रोज सकाळी उठल्यावर 5 मिनिटे डोळे मिटून आपल्याकडे असलेल्या सुखांचा विचार करा. दुसरी सवय म्हणजे पाकिटाचा योग्य मान राखा. तुमचं पाकीट हे तुमच्या धनाचे घर आहे. विचार करा, जर तुमच्या घराची अवस्था अस्तव्यस्त असेल तर तुम्हाला तिथे राहायला आवडेल का? तसंच पैशांचंही आहे. पाकिटात जुनी बिलं, फाटलेले कागद, अनावश्यक पावत्या किंवा कचरा कधीही ठेवू नका. कचरा हा नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे, जो पैशांच्या प्रवाहात अडथळे निर्माण करतो. पाकिटात पैसे नेहमी नीट मांडून ठेवा. नोटा कधीही चुरगळू नका. पाकिटात एखादी महत्त्वाची शुभवस्तू ठेवा, जसं की कुबेर यंत्राचा छोटा फोटो, गोमती चक्र किंवा तुमच्या आराध्य देवतेचा फोटो. जेव्हा जेव्हा तुम्ही पाकिट उघडाल तेव्हा तुम्हाला प्रसन्न आणि श्रीमंत वाटले पाहिजे. पैशांचा सन्मान कराल तर पैसा तुमचा सन्मान करेल. तिसरी सवय म्हणजे देण्याची वृत्ती आणि प्रवाहीपणा. पैसा हा वाहत्या पाण्यासारखा असतो. पाणी वाहत राहिलं तरच ते स्वच्छ राहतं. जर तुम्ही पैसा फक्त साठवून ठेवला तर त्याची ऊर्जा तिथेच थांबते. तुमच्या उत्पन्नातील छोटासा भाग दान करण्याची सवय लावा. मग ते कोणा गरिबाला अन्न देणं असो, मुक्या प्राण्यांना खाऊ घालणं असो किंवा एखाद्या सामाजिक कार्याला मदत करणं असो. जेव्हा तुम्ही आनंदाने दुसऱ्याला देता तेव्हा तुम्ही निसर्गाला निरोप पाठवता की माझ्यामुळे भरपूर आहे, माझ्याकडे भरपूर आहे, मला कशाचीही कमतरता नाही. यामुळे तुमच्याकडे पैसा येण्याचा मार्ग 10 पटीने वाढतात. ज्यांच्याकडे देण्याचं मोठं मन असतं त्यांनाच ईश्वर अधिक देतो. चौथी सवय म्हणजे सकारात्मक. तुम्ही पैशांबद्दल काय बोलता हे खूप महत्त्वाचे आहे. आपले अंतर्मन शब्दांना हुकूम मानते. मला हे परवडणार नाही, मी गरीब आहे, पैसा म्हणजे सर्व पापांचे मूळ आहे, असे शब्द तुमच्या डिक्शनरीमधून काढून टाका. याऐवजी असे म्हणा, मी हे कसे मिळवू शकेन? पैसा हे एक उत्तम साधन आहे, ज्यामुळे मी माझे आणि इतरांचे जीवन सुखकर करू शकतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला सांगा, मी पैशांचा चुंबक आहे आणि पैसा माझ्याकडे सहजतेने आकर्षित होत आहे. हे विचार तुमच्या मेंदूला पैशांच्या नवी संधी शोधण्यासाठी तयार करत असतात. 5वी सवय म्हणजे उत्तर दिशेची शुद्धी. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही धनाचा कारक असलेल्या कुबेर देवाची दिशा मानली जाते. जर तुमच्या घरातील किंवा ऑफिसमधील उत्तर दिशा दूषित असेल तर पैशांचे आकर्षण आपोआप कमी होते. तुमच्या घरातील उत्तर दिशा नेहमी स्वच्छ आणि मोकळी ठेवा. जिथे जड वस्तू, जुने भंगार किंवा कचराकुंडी ठेवू नका. तिथे शक्य असल्यास एका काचेच्या भांड्यात पाणी भरून ठेवा किंवा हिरवे मनी प्लांट लावा. तिथे वाहत्या पाण्याचे चित्र किंवा आरसा लावणे देखील धन वाढवण्यास मदत करते. जेव्हा उत्तर दिशा मुक्त असते तेव्हा धनाचा ओघ घराकडे वाढतो. 6वी सवय म्हणजे चॅम्पियन माइंडसेट. मित्रांनो, केवळ आध्यात्मिक उपाय करून विचार करून पैसा घरात येत नाही, तर त्याला प्रचंड प्रयत्नांची जोड लागते. जीवनात आर्थिक यश मिळवणे हे एखाद्या मोठ्या स्पर्धेसारखेच असते. ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात विराट कोहलीसारखा चॅम्पियन खेळाडू केवळ एकाग्रतेने आणि रोजच्या आर्थिक सरावाने धावाचे डोंगर उभे करतो, तशीच पैशाच्या बाबतीत सातत्य आणि फोकस लागते.
आपल्या कामात किंवा व्यवसायात नवनवीन गोष्टी शिका. स्वतःला अपग्रेड करा. तुमच्या कामावर 100% फोकस करा. जेव्हा तुम्ही तुमचं काम पूर्ण निष्ठेने करता, तेव्हा लक्ष्मी तुमच्याकडे स्वतःहून आकर्षित होते. मित्रांनो, श्रीमंत होणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. पण त्यासाठी तुमच्या विचारांमध्ये आणि रोजच्या कृतींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. आज आपण पाहिलेल्या या 6 सवयींपैकी किमान 2 सवयी आजपासूनच सुरू करा. 21 दिवस हा नियम पाळा आणि पहा तुमचे आयुष्य कसे चमत्कारिकरित्या बदलू लागते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही यापैकी कोणती सवय आजपासून सुरू करणार आहात? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नशीब बदलणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या आयुष्यात लवकरच आर्थिक सुबत्ता येवो आणि तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होवो हीच सदिच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण विषयासह. धन्यवाद.